हर साल 31 मई को विश्व तंबाकू निषेध दिवस मनाया जाता है। इस खास दिन पर तंबाकू के खतरे के बारे में दुनिया भर में जागरूकता फैलाई जाती है। तंबाकू का उपयोग किस तरह से शरीर को नुकसान पहुंचा सकता है, इसके बारे में तमाम जानकारियां इस खास दिन पर दी जाती हैं। विश्व स्वास्थ्य संगठन के अनुसार हर साल दुनिया भर में लगभग 80 लाख लोग तंबाकू के सेवन से होने वाले रोगों की वजह से मौत के मुंह में चले जाते हैं। इस वजह से इस दिन WHO इस खास दिन पर जनता को तंबाकू के उपयोग के खतरों, तंबाकू कंपनियों के व्यवसाय प्रथाओं, WHO के प्लान आदि के बारे में लोगों को सूचना दी जाती है। नमस्कार, RRC प्रस्तुत सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। अगर आपकी स्किन बहुत ज्यादा लूज हो गई हो तो आपको कुछ गलतियों से बचना चाहिए जो और ज्यादा इसे नुकसान पहुंचा सकती हैं। क्या है वो गलतियां, जानते हैं आज की ब्यूटी टिप्स में। सूरज की धूप से स्किन को बचाएं। नहीं, यहाँ पर बिल्कुल धूप में नहीं निकलने की बात नहीं हो रही है, बल्कि यह बात हो रही है कि आप तेज धूप से अपनी स्किन को बचाएं और सनस्क्रीन का इस्तेमाल जरूर करें। अगर आप अपनी स्किन को सूरज की धूप और यूवी रेंज से नहीं बचाएगी तो आपकी स्किन की इलास्टिसिटी जल्दी खत्म होगी। खास तौर पर दोपहर की तेज धूप से तो इसे जरूर बचाना चाहिए। आप चाहे घर के अंदर ही क्यों न रह रही हो, लेकिन आपको सनस्क्रीन का इस्तेमाल करना चाहिए और अपनी स्किन को तेज धूप से बचाना चाहिए। क्रैश डाइट बिल्कुल ना करें। क्रैश डाइट्स के कारण तुरंत में आपकी स्किन लटकने लगती है। अगर कोई हेल्दी है और वो एकदम से वजन लूज करता है तो फैट मसल्स में तब्दील नहीं हो पाता और ऐसे में स्किन लटकने की समस्या हो जाती है। खास तौर पर पेट, कमर, गर्दन आदि की स्किन बहुत ही ज्यादा ढीली हो जाती है। वजन कम करने के लिए हेल्दी ऑप्शन चुनें और आप धीरे धीरे अपने वजन को कम करने की कोशिश करें। इससे स्किन को इतना नुकसान नहीं होगा जितना किसी क्रैश डाइट से होता है। वेट लॉस के समय मसाज को ना भूलें। अगर वेट लॉस करते हैं तो हमारी स्किन ढीली होती ही है। ऐसे समय आपको वेट लॉस के लिए मसाज की अहमियत को नहीं भूलना चाहिए। ये आपकी स्किन के लिए ज़्यादा ज़रूरी होता है। आप एंटी एजिंग ऑयल्स का इस्तेमाल कर सकती हैं जो स्किन को ज़्यादा इलास्टिक बनाते हैं और हाइड्रेशन का भी ध्यान रखते हैं। स्किन टाइटनिंग के लिए फेस पैक्स ना भूलें। आपको अपने चेहरे का ख्याल खास रखना होगा क्योंकि इस पर बहुत ही जल्दी उम्र का असर दिखने लगता है। ऐसे में नेचुरल इंग्रेडिएंट्स जैसे केला आदि के फेस पैक्स लगाएं। केले को प्रकृति का बोटॉक्स कहा जाता है और इसमें भरपूर पोटेशियम है जो आपकी स्किन को टाइट करने का काम कर सकता है। गर्म पानी का इस्तेमाल ना करें। अगर आप अपनी स्किन में हमेशा गर्म पानी लगाती है तो ये गलत होगा। आपको चेहरे और स्किन में एकदम गर्म पानी का इस्तेमाल बंद करना चाहिए। ये स्किन को और भी ज़्यादा नुकसान पहुंचाता है और स्किन ड्राई होकर ढीली पड़ने लगती है। यह स्किन से नेचुरल ऑयल्स भी चुरा लेता है। स्मोकिंग ना करें। अब हम उस बारे में बात करते हैं जो बहुत ही ज़्यादा आपकी स्किन को नुकसान पहुंचा सकती है। यह है स्मोकिंग, जिससे आपकी स्किन ढीली भी पड़ती है और उम्र के लक्षण जल्दी दिखने लगते हैं। यह स्किन में खुजली और डिहाइड्रेशन का कारण भी बन सकती हैं। ये सारी चीज़ें आपकी ढीली होती स्किन को भी और भी ज़्यादा ढीला कर सकती हैं। आपको ये ध्यान रखना होगा कि आपकी स्किन पर आपके द्वारा की गई हर चीज़ का असर पड़ सकता है। थोड़ी सी सावधानी कई झुर्रियों को रोक सकती हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अगर आप बच्चों को पेसिफायर देती हैं तो इससे बच्चों को कई नुकसान हो सकते हैं। जानिए आज की हेल्थ टिप्स में आपके बच्चे के हेल्थ से जुड़ी ये बातें। महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिन्याभरापूर्वीपासूनच शरीर थरथरायला सुरुवात करते, त्यामुळे महिलांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो। हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोप येत नाही। महिन्याभरापूर्वी महिलांना पोटदुखीची समस्या जाणवते। हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांना तीव्र डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते। महिलांना जेव्हा वारंवार थकवा जाणवतो तेव्हा समजून जायचे की हे हृदयविकाराचे लक्षण आहे। हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीच्या डाव्या बाजूला दुखणे, ताणणे जाणवते। हृदयाचे ठोके जास्त असामान्य वाटत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते।
खालील प्रकारे जर तुम्ही उपाशी पोटी लिंबू पाणी घेतले तर लवकरात लवकर तुम्ही वजन कमी करू शकतात. लिंबू आणि पुदिन्याचे पाणी. उन्हाळ्यात पुदिना सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे लिंबू आणि पुदिन्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी एका ग्लास पाण्यात लिंबूचा रस घालून त्यात पुदिन्याच्या पानांचा रस घाला, त्यात थोडे काळे मीठ टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे तुमच्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळतात आणि वजन कमी होते. लिंबू आणि मध. लिंबू आणि मधाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यात 1 चमचा मध घाला. या पेयाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. लिंबू आणि आले. आले हे शरीरासाठी खूप उत्तम आहे. यासाठी आले सोबत लिंबू पाणी उत्तम आहे. 1 ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि आल्याचा रस मिसळा, त्यात काळे मीठ टाका. हे पाणी तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला भूक कमी लागते. सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं. इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें. अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है. नमस्कार. सर्पमित्र म्हणून ओळखले जाणारे बाळ काळणे आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना सुद्धा कॅन्सरचा आजार झाला होता. तर हा आजार त्यांना कसा झाला होता आणि यामुळे त्यांना काय त्रास सहन करावे लागले, चला जाणून घेऊया त्यांच्याचकडून. नमस्कार सर. तुम्हाला किती वर्षापूर्वी हा आजार झाला होता? आता कसं आपण जर महिन्याने बघितलं तर 3.5 वर्ष पहिले. अच्छा, 3.5 वर्षापूर्वी तुम्हाला झाला होता. तर कुठे म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट आधी सर्वात प्रथम कुठे ट्रीटमेंट घेतली? नाही, मी सरळ संत तुकाराममध्ये झालो. अच्छा. आणि संत तुकारामपासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली. तर किती वेळेपर्यंत सर ही ट्रीटमेंट चालली आहे? माझी झाली म्हणजे 2018 डिसेंबर पासून तर 2019 एप्रिल पर्यंत मला पूर्णपणे यांची ट्रीटमेंट ॲलोपॅथी सर्व झाली. अच्छा, म्हणजे वर्षभर तुमची ट्रीटमेंट चाललेली आहे? हो, त्याच्यामध्ये चालू झाली. पण ज्यांचं जे कंटिन्यू जे होतं संत तुकाराममध्ये जे कंटिन्यू जे उपचार झाले ते डिसेंबर पासून तर एप्रिल पर्यंत सतत चालू होते. तर तुम्हाला हा आजार कशा प्रकारे झाला होता? आता असं या आजाराचं मी बघितलं, मी वाचन केलं. व्यसन हे तर कारण आहे, त्याला काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे व्यसनामुळे कॅन्सर होतो हे एकदम बरोबर आहे. पण मला व्यसन हे बाकी कशाचे नव्हते. मात्र मी पान हे खूप प्रमाणात खात होतो, ते मसाला. मग माझ्या मतेही मला असं वाटते की आपण जास्त प्रमाणात पान खात असल्यामुळे जे चुना आपण जर कोणते 25 वर्ष आपण पान खाऊ तर त्याचा परिणाम हा झाल्यासारखा मला असं वाटतो. आणि दुसरी गोष्ट ज्या केमिकलच्या ज्या भाज्या आहेत याचा पण परिणाम या आजाराशी संबंधितच आहे. तर सरांचं म्हणणं असं आहे की त्यांना असं वाटते आहे की जे पान ते मसाला पान खात होते, तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कुठे ना कुठे मसाला पान म्हटलं तर त्यात तंबाखूचं प्रमाण कुठे ना कुठे येतेच. तर तंबाखू हे कॅन्सरसाठी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तंबाखू कॉजेस कॅन्सर. तर सर, तुमचं ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्ही किती वेळेनंतर पुन्हा, जसं आम्हाला सगळ्यांना माहित आहे की सर्पमित्र आहे, सर्प साप पकडतात, तर किती वेळेनंतर तुम्ही पुन्हा साप पकडणं सुरू केलं? तर माझे इथे 6 महिन्यात माझे उपचार संपले आणि संत तुकाराममध्ये खूप चांगली ट्रीटमेंट आहे. आणि या लोकांनी मला मेंटली स्ट्रॉंग केलं की बा तुम्ही जर साप पकडणारे माणसा तुम्हाला काय होते. त्यामुळे यांच्या जे उपचारासोबत हे जे डॉक्टर लोक आहेत यांनी मेंटल पॉवर खूप चांगलं सजेशन केलं. त्याच्यामुळे माझी शक्ती जी आहे ती अधिक वाढली. मी जरी शक्तिवान नसलो तरी पण मेडिकल हे असं आहे की मेडिकलच्या लोकांनी आपल्याला सांगितल्यावर आपली शक्ती वाढली असं माझं मत आहे. मग एप्रिल महिन्यात जसं ट्रीटमेंट संपले मी मे पासून साप पकडणे चालू केले. आणि मधात आम्ही एक न्यूज सुद्धा पाहिली होती की तुम्ही नदीमध्ये त्यानंतर ऑपरेशनच्या सगळ्या या ट्रीटमेंट नंतर तुम्ही नदीत सुद्धा पोहले आहेत.
हो हो ऐशी मी नदी पोहलो. मी आता समुद्रात जाऊन आलो. या 2 तारखेला समुद्राच्या मध्यभागी मी पोहून आलो. मी तिथे पाण्यात मी आसने केली. म्हणजे माझा आत्मविश्वास जो आहे तो पूर्णपणे वापस आलेला आहे आणि कॅन्सरला घाबरण्याची कारण नाही. मला तरी असं वाटते की आपण जर योग्य श्रेणी म्हणजे जसा मी संतत्वामध्ये उपचार केला म्हणून मला खूप मोठा फायदा झाला हे निश्चित आहे. तर सर आपण संत तुकाराम हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि इथल्या ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टींना किती श्रेय देऊ इच्छिता आपल्या बऱ्या होण्याच्या मागे? मला सांगा, मी सर्व उपचार यशस्वी केले. त्यामुळे पहिले जे उपचार केले ते सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे मला तो 100% श्रेय यांना द्यावा लागेल आहे ना. आता प्रथम उपचार यांनी केला. ऑपरेशन हे ट्रीटमेंट खूप कठीण आहे आणि हे आपण ज्यावेळेस आपण हे करत असतो त्यावेळेस या डॉक्टर लोकांचं जे सहकार्य असते हे खूप महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आणि या आजारापासून वाचण्यासाठी किंवा मग आमचे जे व्ह्यूअर्स आहेत जे पाहत आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? पहिले तर मी सांगतो की आपण 100% निर्देशित पाहिजे. हा भाग वेगळा. पण जर समजा हा आजार जो आहे हा कुणाला होईल असं याची काही गॅरंटी नाही आहे. मात्र हा आजार झाल्यावर तुम्ही या शब्दाला घाबरू नका. आणि माझ्या मते जरी आज संसद आपल्या अकोला जिल्ह्यात आहे म्हणजे आपल्याला मुंबईला मोठ्या सिटीत जायचं काम नाही आहे. हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि इथे ट्रीटमेंट एवढी चांगली होऊन जाते व माणूस सुखरूपपणे म्हणजे आर्थिकतेचा आपल्याला प्रश्न येत नाही. आपला पैसा जास्त खर्च होत नाही व ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट आपल्या शहरात करतो त्यावेळेस आपल्याला जे लोक भेटायला येतात आपले मित्रमंडळी भेटायला येतात यांच्यामुळे आपली शक्ती वाढते. आपला आत्मविश्वास वाढते. आपण जर मोठ्या शहरात कुठे गेलो तर आपल्या घरच्याशिवाय कुणी आपल्याला भेटायला येणार नाही. आणि या आजारात अशा मोठ्या आजारात जेवढे तुमचे मित्रमंडळी पॉझिटिव्ह सांगतील जेवढे तुमचे नातेवाईक पॉझिटिव्ह सांगतील जेवढे डॉक्टर तुम्हाला पॉझिटिव्ह सांगतील याच्यामुळे तुमची पॉवर तयार होते. माझा आजार माझे उपचार झाले त्यावेळेस मला म्हणून की तुम्ही आता साप पकडू शकणार नाही. तुम्ही आता 2 व्हीलर 5 वर्ष चालवू शकणार नाही. मात्र मी या सर्वांना माफ केली. एप्रिल महिन्यात माझी ट्रीटमेंट संपली. मे पासून मी माझे साप पकडणं चालू केले आणि सापापासून बिबटपर्यंत सर्व प्राणी मी पकडले. आणि विषय म्हणजे एप्रिल महिन्यात ट्रीटमेंट संपल्यानंतर मे महिन्यातच मी 2 व्हीलर सुद्धा चालू केली आणि एकटा फिरत राहिलो. काही घाबरण्याचं कारण नाही. तर पहा आपण सगळ्यांनी सरांकडून ऐकलं आहे की संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट मिळालेली आहे. ट्रीटमेंट सोबतच एक जो आधार असतो मानसिक आधार एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते की कोणी आपल्याला धीर जेव्हा देतो तर त्यावेळेला ज्या आपल्यामध्ये जी एक पॉझिटिव्हिटीचा संचार होतो ती एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट असते. तीच इथे त्यांना मिळालेली आहे. सोबतच कमी खर्चात त्यांचं ट्रीटमेंट इथे झालेलं आहे आणि आज ते पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि सोबतच आज ते त्यांच्या दैनंदिन ज्या क्रिया आहेत आणि सर्प पकडणे हे सुद्धा सुरू केलेले आहे. सोबतच समुद्राच्या मध्यभागी ते पोहून आलेले आहेत या ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतरही. तर पहा कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो पण कॅन्सर न होण्याकरिता जी खबरदारी घ्यायची असते ती नक्कीच घ्या. गुटखा तंबाखू हे सगळं खाणे टाळा कारण यामुळे कॅन्सर होतो असे निश्चित तर नाही पण होतो हे कुठे ना कुठे खरे आहे. तर आपल्यासोबत आणखी एक पेशंट इथे उपस्थित आहे ज्यांचं ऑपरेशन सध्या आत्ताच नवीन नुकतंच झालेलं आहे आणि ते त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे बोलू तर नाही शकत परंतु त्यांचा जो मुलगा आहे तो आपल्याला याविषयी सांगणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संदेश साहेबराव सिरसट. हे माझे वडील साहेबराव पुंडलिक सिरसट. अच्छा. तर केव्हा झालेलं आहे यांचं ऑपरेशन? यांचं ऑपरेशन आता 5 तारखेला ऑपरेशन होऊन गेलं. 5 तारखेला. तर आता यांना काय त्रास आहे? त्यांना आजार असा होतोय की ते तंबाखू आणि समज बिडीचं व्यसन होतं त्यांना तर त्यामुळे त्यांना कॅन्सरचं प्रमाण निघालं.
तर नंतर कॅन्सरचं रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही इथे येऊन भेटलो तर इथं योजनेमध्ये आमचं ऑपरेशन झालं. ऑपरेशनही चांगल्या पद्धतीनं झालं आणि हॉस्पिटलनं सुद्धा पण चांगली समज ट्रीटमेंट येते, सर्व गोष्टी पद्धतशीर एकदम सुरळीत झाल्या. ऑपरेशन पण सक्सेस झालं. तर तुम्ही इथचेच आहेत का? इथं खेडेगाव आहे आमचं, 20 किलोमीटर इथून लांब आहे. तर तुम्हाला या तुकाराम हॉस्पिटल बद्दल कसं माहिती पडलं? आता माहिती आहेच ना, अकोल्यात आमचं नेहमी येणं जाणं राहते. तुकाराम हॉस्पिटल म्हटलं म्हणजे संपूर्ण तर माहितीच आहे. तुमच्या वडिलांना तंबाखू बिडी याची सवय होती. तंबाखू बिडी तर किती त्यामुळे प्रमाणात म्हणजे त्यांना म्हणजे ते रोज तंबाखू आणि बिडी हे याचं सेवन करत होते? खूप प्रमाण होतं म्हणजे कारण खूप की जास्त गेल्या प्रमाण. वर्षापासून त्यांना ते सवय लागून गेली होती आणि त्यामुळेच हे रिपोर्ट असे आले की तंबाखूमुळे कॅन्सर झाला म्हणून त्यांना. अच्छा. तर जसं की तुमच्या वडिलांना तंबाखूमुळे कॅन्सर झाला आहे, तर त्यासाठी तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? लोकांना पण हेच सांगू इच्छितो आम्ही की व्यसन हे एक चांगलं हे नाही आहे, त्यामुळे कॅन्सर होतो आणि ते स्वतः आमच्या समोर झालंय आणि त्या पप्पांना झाल्यामुळे आम्ही सर्वांना हेच असं सांगू इच्छितो की कोणी व्यसन करू नये. तंबाखू, सिगरेट, शुगर कुठलंच व्यसन नाही करू. अच्छा. तर इथे जेव्हा तुम्ही आले तर तुमचं ट्रीटमेंट कशा प्रकारे झालं आणि किती तुम्हाला इथे जसं फ्री मध्ये झालं? नाही, इथं संपूर्ण आम्हाला फ्री मध्येच इलाज झाला. पूर्ण ऑपरेशन, मेडिकल सर्व फ्री. इथं म्हणजे पैसे वगैरे आम्हाला काहीच नाही लागले. काहीच नाही लागले. तर कोणत्या योजनेच्या अंतर्गत? महात्मा ज्योतिबा फुले अच्छा, महात्मा ज्योतिबा फुलेच्या अंतर्गत तुमचं हे ऑपरेशन झालेलं आहे. पैसे पण नाही लागले आणि ट्रीटमेंट पण चांगली भेटली. योग्य वेळी ती ट्रीटमेंट दिली सर्व गोष्टी. तर तुकाराम हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत, याची जी ट्रीटमेंट आहे याला तुम्ही किती श्रेय देऊ इच्छिता तुमच्या वडिलांच्या बरे होण्याच्या? माझ्या वडिलांच्या बऱ्या होण्याबद्दल तर मी 100% यांनाच असं श्रेय देऊ शकतो आणि ज्यांनी ऑपरेशन केलं त्यांना पण आणि पूर्ण हॉस्पिटल स्टाफला, कारण त्यांनी बी खूप देखभाल केली, वेळोवेळी मदत हे केलं, ट्रीटमेंट केली. त्या पद्धतीनुसार ते आज बरे आहेत की त्यांना चालणं, बोलणं, फिरणं सर्व जमत. नाही तर याच्या आधीचा त्रास त्यांना एवढा होता ऑपरेशनच्या आधीचा की आम्हाला सुचत नव्हतं काय करायचं काय नाही. जेव्हा या हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस थोडस शांत असं वाटलं, जेव्हा याने सांगितलं आम्हाला समजवण्याबद्दल. तर काय त्रास झाला होता सुरुवातीला? त्यांना सुरुवातीला अंदरून छाले पडले होते तंबाखूमुळे आणि तिखट वगैरे खाता नव्हते येत. नंतर मग गेले 8 दिवस चाललं, मग त्रास व्हायला लागला, खूप त्रास होत होता आणि गाठ पण झाली होती. खूप त्रास म्हणजे एवढा की त्यांना झोप नव्हती लागत ना, जेवण तर जमतच नव्हतं करणं. तर ते गाठ झाली त्याचं मग आम्ही दवाखाना चालू केला, हॉस्पिटल चालू केलं. मग रिपोर्ट आले की ते कॅन्सर निघाला म्हणून. तर तंबाखूमुळे हा झाला हे आम्ही पण समजू शकतो, कारण त्यांना सुरुवातपासून व्यसन तंबाखूचं होतं, तंबाखू बिडीचं. तर पहा, तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखा हे सगळे कॅन्सरचे कारण असू शकतात. तुम्ही हे नका समजू की तुम्ही कुठे ना कुठे तंबाखू, सिगरेट पीत आहे तर एखाद्या वेळेला पीत आहे तर तुम्हाला काही होणार नाही म्हणून. हे एक समाजाने किंवा मग लोकांनी मानलेले मिथ्स आहेत की तुम्ही एखाद्या वेळेस व्यसन केले किंवा मग रोज एखादी सिगरेट, बिडी, तंबाखू, गुटखा एखाद्या वेळेस खाल्ल्याने काही नाही होणार असा विचार करू नका. एका वेळेला सुद्धा एक चुकी सुद्धा तुम्हाला अशा अनेक गंभीर आजाराला बळी पाडू शकते. म्हणून तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी हे खाणे आणि पिणे टाळा, जेणेकरून तुम्हाला असे गंभीर आजार होण्याची शक्यता होणार नाही. कॅन्सर हा फक्त एकाच कारणाने होत नाही तर त्याची अनेक कारणे असतात. तर आपण आज इथे तुकाराम हॉस्पिटलला आलेलो आहे, तर इथे वेगवेगळ्या कारणांनी कॅन्सर झालेले पेशंट आज आपण इथे पाहत आहोत. आपल्या मागे इथे अनेक असे कॅन्सरचे पेशंट्स आहेत. नुसतं पुरुषांमध्ये सुद्धा, फक्त पुरुषांमध्ये कॅन्सर होईल असं जरुरी नाही, तर महिलांमध्ये सुद्धा कॅन्सरचे प्रमाण पाहण्यात मिळते आपल्याला. तर इथे जे महिला आहेत यांना वेगवेगळे कॅन्सर झालेले आहेत. काही महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, काहींना असे वेगळे वेगळे ओव्हरीचे कॅन्सर किंवा थ्रोट कॅन्सर, लंग्स कॅन्सर आणि असे वेगळे वेगळे कॅन्सर इथे झालेले पेशंट आपण पाहत आहोत. 70% पुरुषांमध्ये कॅन्सर होतो तर 30% महिलांमध्ये सुद्धा कॅन्सर होतो. जरी पुरुषांच्या बाबतीत महिलांचे प्रमाण कमी असले तरी सुद्धा महिलांमध्ये सुद्धा हा आजार आज खूप मोठ्या गतीने फैलत आहे. तर याची खबरदारी घेणे जरुरी आहे.
आपण जेव्हा तंबाखू खरीदतो त्यावेळेला तंबाखूच्या पॅकेटवर स्पष्टपणे लिहिलेलं असते तंबाखूमुळे कॅन्सर होतो, तरी सुद्धा या वॉर्निंगला आपण सहज म्हणून घेत त्याचं सेवन करणं सुरूच ठेवतो. त्याच्यामुळे अनेक आजार आणि गंभीर आजार होऊ शकतात हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण तंबाखू खाणे सोडत नाही. तर असाच एक पेशंट आज आपल्या समोर इथे आहे ज्याने तंबाखूच्या सेवनाने त्यांना कॅन्सर झालेला आहे. चला विचारूया त्यांना. काका, काय तुम्हाला कशामुळे हा कॅन्सर झालेला आहे? तंबाखू पुढे खाल्ल्यामुळे. अच्छा, तर तंबाखू खात होते, गुटखा खात होते की सिगरेट? म्हणजे सिगरेट वगैरे नाही पिती कधी, तंबाखू. गुटखा. अच्छा, तर केव्हा झालेला आहे तुम्हाला हा आजार? केव्हा माहित पडला आहे? हे 2017 मध्ये थोडासा पॅकेज आला होता. त्यावेळेस मी जसलोक हॉस्पिटलला दाखल होतो. वॅक्सिन केली होती पण मला कॅन्सर निघाला नव्हता. आता या 2022 मध्ये जानेवारी 22 फरवरीला दाखवलं मी. वॅक्सिन केली तर कॅन्सर निघाला. पहा किती असहनीय आणि किती जास्त त्रास यांना सहन करावा लागत आहे कॅन्सरमुळे, आणि किती अनेक अशा थेरपीतून यांना जावं लागत आहे कॅन्सर सारख्या आजारामुळे. एवढे गंभीर आजार होत असले तरीही आपण तंबाखू खाणे मात्र सोडू शकत नाही आहे. म्हणजे हे एक खूप मोठी समस्या आहे. तर काकांना जास्त त्रास न देता चला आपण वळूया पुढे. WHO सर्वेनुसार दरवर्षी 80 लाख पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडत आहेत तंबाखूच्या सेवनाने. तरी सुद्धा आपण तंबाखूचे उत्पादन आणि तंबाखू सेवन बंद केलेले नाही आहे. तर असंच एक उदाहरण आपल्यासोबत आणखी इथे उपस्थित आहे. नमस्कार काका. नमस्कार. कसं काय तुम्हाला कॅन्सर हा आजार झाला होता? कोणत्या कारणाने? मी 2 वर्षापूर्वी तंबाखू खात होतो. त्यावेळेस तोंडात लाल रक्ता पडला होता. तर आमच्या इथल्या डॉक्टरांपासून ट्रीटमेंट घेतली. तो थोडा कमी झाला होता. नंतर माझी पत्नी म्हणे की नाही, आपण हा एकदम क्लिअर करू, म्हणून आम्ही इथं संत तुकाराम हॉस्पिटल अकोला इथे आलो आणि तिथं ट्रीटमेंट सुरू केली आणि ऑपरेशन केलं. तर किती वेळ झालेला आहे तुमच्या ऑपरेशनाला? 1.5 महिना झाला ऑपरेशन. अच्छा, तर आता सध्या तुम्हाला काय फेस करावं लागत आहे? काही त्रास आहे का? त्रास नाही. जे जीभ आणि हिरडी आहे यांना आतून टीचिंग केलेलं आहे, त्यामुळे थोडं बोलता येत नाही ते निघाल्यानंतर. अच्छा, तर जसं की तंबाखू खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सर झाला आहे, तर आमचे जे दर्शक आहे यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तंबाखू न खाण्यासाठी आणि हा आजार टाळण्यासाठी? हे बंद होऊच शकत नाही, कारण लोक माहीत असल्यानंतर सिगरेट पिणं, तंबाखू खाणं, चहा पिणं हे सर्व माहीत असल्यानंतर आपण करतो. सर्वांना माहीत आहे वजन पेल्यानंतर मनुष्य मरतो हे माहीत असताना तरी आत्महत्या करतो माणूस. तेच कारण आहे की सर्वांना माहीत असल्यानंतर लोक आपलं हे सेवन चालूच ठेवतात. तर तंबाखू खाणे टाळावं यासाठी तुम्ही काय आणखी संदेश देऊ इच्छिता की तंबाखू खाणे सोडा, जसा तुम्हाला आजार ज्या प्रकारे झाला आहे तसा त्यांना सुद्धा होऊ शकतो, असा काही त्यांना संदेश देऊ इच्छिता का? सर्वात महत्वाची गोष्ट नवीन पिढीला संदेश आहे की त्यांनी खाऊच नाही. तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि मदिरापान करू नये. त्यामुळे हे सर्व होऊ शकते. तर सुखी जीवन जगायचं तर हे याचा त्याग करावा लागेल. तर वयोगटच नाही तर तरुण पिढी सुद्धा आज अनेक व्यसनांच्या आहारी जात आहेत. आपण असे अनेक उदाहरण पाहतो
लहान लहान मुलांना सुद्धा आज आपण तंबाखू, बिडी, गुटखा हे सगळं खाताना पिताना पाहतो. तरीही आज ह्या सगळ्यासाठी कारण कोण आणि याचं कारण काय अजूनही आपण याचा विचार केलेला नाही आहे. सगळं काही समोर असताना, माहीत असताना सुद्धा आपण या गोष्टी करत आहोत, तर याला कारणीभूत कोण हा मात्र प्रश्न आहे. हमारे साथ आज यहाँ मौजूद है तुकाराम हॉस्पिटल के चेयरमैन गिरीश अग्रवाल सर. तो चलिए जानते हैं इनसे कि नो टोबैको डे के बारे में कुछ पूछेंगे, इनसे कुछ सवाल और जानेंगे कि तंबाकू से और भी क्या गंभीर समस्याएं हो सकती है. नमस्कार, मैं गिरीश अग्रवाल. जी सर. सर 31 में ये जो नो टोबैको डे कहकर मनाया जाता है जी. तो हमें ये बताइए कि नो टोबैको डे ये मनाने के पीछे रीजन क्या है. एक तो जनता के अंदर अवेयरनेस होना चाहिए कि टोबैको कितना हार्मफुल है. टोबैको एक्चुअली अपनी डेली डाइट का कोई भाग नहीं है और जनता में ये अवेयरनेस अगर फैलेगी तो धीरे धीरे टोबैको का कंजम्पशन कम होते जाएगा. अभी आप देख लीजिए, स्मोकिंग पहले हर 5वां आदमी स्मोकिंग करते दिखता था. अभी स्मोकिंग के ढूंढना पड़ता है आपको कि यदि कोई स्मोकिंग करता है, और मुझे तो जहाँ पे भी कोई मिलता है मैं उसे मना करता हूँ. और ये टोबैको हर कई प्रकार से कंज्यूम किया जाता है. इसके तंबाकू खाते हैं, गुटखा खाते हैं, दांतों के अंदर इसके कई प्रकार के कैंसर के रोग होते हैं. जो कैंसर की इंसिडेंस है, ये जो टोबैको रिलेटेड कैंसर जितने भी होते हैं इसके कई प्रकार होते हैं. कैंसर का जो टोटल कैंसर है वो 45% खाली टोबैको के कारण होता है. बाकी कैंसर के और भी कारण है, जिसमें इंसेक्टिसाइड्स है, जो अपनी डेली जो रहने की विधि है, जिसमें एक्सरसाइज नहीं करता आदमी, जिसमें खान पान का गड़बड़ होती है, उसके कारण भी कैंसर होते हैं. लेकिन जो मेनली टोबैको के कारण होते हैं उसके अंदर लंग कैंसर, क्योंकि फेफड़ों के अंदर आप सिगरेट से धुआं भरते हैं, और वॉइस बॉक्स का माउथ कैंसर, इसोफेगस जो अन्न नली का रहता है उसका कैंसर, थ्रोट कैंसर, ब्लैडर कैंसर, किडनी कैंसर, लिवर कैंसर, स्टमक के अंदर, पैनक्रियास के अंदर, और कोलोन और रेक्टम के अंदर भी कैंसर तंबाकू के कारण होता है. कोलोन यानी जो बड़ी आंत और छोटी आंत है, और रेक्टम यानी जहां से कि आप निकासी करते हैं गंदगी की. और कुछ केसेस में 20% केसेस के अंदर लेडीज में जहां भी टोबैको कंज्यूम किया जाता है, खास करके विलेजेस के अंदर और राजस्थान के रिमोट एरियाज के अंदर, और नॉर्थ ईस्ट में कैंसर का इंसिडेंस बहुत ज्यादा है, क्योंकि वहां पर टोबैको का हर प्रकार से ये लोग उपयोग करते हैं. उसमें सर्विक्स और ब्रेस्ट कैंसर का भी कारण कैंसर टोबैको का कंजम्पशन रहता है. तो किसी भी रूप में टोबैको तो कंज्यूम नहीं करना चाहिए, चाहे मेल हो चाहे फीमेल्स हो. हम लोगों के यहाँ जितने जेंट्स आते हैं, मेल कैंसर पेशेंट्स आते हैं, उसके अंदर मैक्सिमम हमारे हेड एंड नेक के और थ्रोट, इसोफेगस और इन चीजों का कैंसर होता है, जिसका कि काफी कॉम्प्लेक्स इसकी ट्रीटमेंट है, जिसको कैंसर पहले तो अवॉइड करना चाहिए टोबैको किसी भी रूप में नहीं यूज करके. और अगर आपसे छोड़े जाता है तो भी कैंसर हो गया तो तुरंत उसका इलाज होना चाहिए. अगर आप जितना डिले करेंगे उतना कैंसर के ट्यूमर्स अंदर बढ़ते जाएंगे. तो कैंसर ये प्रक्रिया है, इससे डरने की जरूरत है, लेकिन इतनी ज्यादा डरने की भी नहीं है कि आप जीवन जीना छोड़ दो. जो कैंसर का पेशेंट है, इसके साथ में उनके घर वालों ने और उनके रिश्तेदारों ने और दोस्तों ने सद्भावना के साथ में व्यवहार करना चाहिए, और उनको उम्मीद देना चाहिए कि वो ठीक हो जाएगी. हिंदुस्तान के अंदर जितने कैंसर रिलेटेड जितने भी पेशेंट्स आए हुए हैं, जो हिंदुस्तान के अंदर जितना भी रजिस्ट्री हुआ है कैंसर का, उसके अंदर 45% पेशेंट्स मेल जो हैं और 20% फीमेल्स, ये टोबैको के कारण इन लोगों को कैंसर हुआ है. और सबसे खास बात है कि जो खास करके स्मोकिंग करते हैं, उन्होंने तो बिल्कुल घर के अंदर या आसपास नहीं करना चाहिए, क्योंकि जो पैसिव स्मोकिंग होती है उसके कारण उनकी पत्नी को, घर वालों को और बच्चों को कैंसर का एडवर्स इफेक्ट झेलना पड़ता है. तीसरी चीज, जो गुटखा और तंबाकू खाते हैं, इन लोगों ने कभी घर में या बच्चों के सामने नहीं खाना चाहिए, क्योंकि बच्चे वही करेंगे जो वो देखेंगे. अगर आप माँ बाप को लेते हुए देखते हैं तो बच्चे ट्राई भी करेंगे और धीरे धीरे उनको लत पड़ जाएगी. तो आप एक अगली संतति को भी खराब कर रहे हैं. इसलिए आपने हर तरह से इसको छोड़ना चाहिए. छोड़ने में थोड़ी तकलीफ होती है, विड्रॉल सिम्टम्स होते हैं, लेकिन उसके लिए आपको मन मजबूत करना पड़ता है.
और एक आपको टारगेट सेट करना पड़ता है कि मैं ये तारीख से छोड़ दूंगा। और जैसे आपने सेट किया कि 1 महीने के बाद में छोड़ दूंगा, तो 1 महीने के अंदर आपका कंजम्पशन रिड्यूस करते जाइए, जिससे कि आपको विड्रॉल सिम्टम्स का इफेक्ट कम होगा। जैसे अगर आप स्मोकिंग करते हैं और आप रोज की अगर 20 सिगरेट पीते हैं और आपने तय कर लिया मैं 1 महीने के बाद में बंद कर दूंगा, तो आज आप 20 के 15 पी ले आइए, 15 का 12 पे, 12 का 10 के, 10 के 5 के। बहुत इच्छा होगी, बहुत तीव्र इच्छा होगी, उस समय च्युइंगम चबा सकते हैं आप, सौंफ वगैरह खा सकते हैं, लेकिन उसको जो आपने तय किया है वो मन को मजबूत करके धीरे धीरे छोड़ना है। मेरे कई मित्र हैं जिनको मैंने एडवाइस किया कि आप ये स्मोकिंग छोड़ दीजिए या गुटखा छोड़ दीजिए, उन्होंने बंद किया और आज बहुत सुखी हैं और बहुत खुश हैं और बोलते हैं यार तेरे कारण हम लोगों ने छोड़ दिया। तो मैं सबको यही गाइडेंस दूंगा कि आप टारगेट सेट कीजिए, चाहे आप गुटखा लेते हो, चाहे तंबाकू लेते हो, चाहे स्मोकिंग करते हो, आप बिल्कुल अपने परिवार का, सेहत का, सब चीजों का ख्याल करते हुए और आप ये चीजों को धीरे धीरे छोड़ दीजिए। और अगर आपको एक्यूट विड्रॉल सिम्टम होता है, खास करके जो स्मोकिंग करते हैं उनके लिए निकोटिन पैच आते हैं, किसी भी मेडिकल दुकान पे मिल जाएंगे। वो निकोटिन पैच से थोड़ा थोड़ा निकोटिन आपके ब्लड के अंदर सिक्रेट होते रहता है, जिससे कि आपको जो विड्रॉल सिम्टम्स की सिवियरिटी है, ज्यादा से ज्यादा 3 या 4 दिन विड्रॉल सिम्टम होते हैं, जिसके अंदर की आपको बहुत ज्यादा तलब महसूस होती है, घबराहट होती है, डिप्रेशन आता है, वो उसको सहना पड़ेगा। और लेकिन इसके अंदर अल्टीमेटली आपने ये देखना है कि आपके बच्चों और आपके परिवार के लिए ये ज्यादा फायदेमंद है और आपके आगे की संतति के लिए बहुत जरूरी है कि आप टोबैको का यूज बंद करें। जी बिल्कुल सर। तो पेशेंट जब आपके यहाँ आता है तो आप किस तरह से उनको काउंसलिंग करते हो? जैसे कई पेशेंट जो होते हैं वो डर जाते हैं कैंसर कहने के बाद में, तो किस तरह से काउंसलिंग होती है और ट्रीटमेंट की क्या प्रोसेस होती है? किस तरह से आपके यहाँ कौन सी योजनाएं उनके लिए आप अवेलेबल कराते हो? कैंसर का मतलब कैंसल नहीं है, कैंसर इज नॉट कैंसल, यानी पेशेंट मर जाएगा ऐसा नहीं है। मेरे यहाँ पे 90% सर्वाइवल है और मैक्सिमम पेशेंट मेरे यहाँ ठीक होके जा रहे हैं। खाली जो 4 स्टेज के अंदर आते हैं उनकी तकलीफ होती है थोड़ी ज्यादा, उसकी ट्रीटमेंट होती है, लेकिन मेरे हॉस्पिटल में पिछले 20 साल में तो आज तक 2-3 से ज्यादा मौतें हुई नहीं। और घर जाके या जो एजेड पेशेंट्स हैं या जिनका इलाज उन्होंने बाद में फॉलोअप नहीं किया, इस तरह की पेशेंट्स को तकलीफ हो सकती है। तो सब इलाज इसका सबसे जल्दी से निदान कीजिए, जल्दी से जल्दी ट्रीटमेंट कीजिए। जितनी जल्दी आप ट्रीटमेंट शुरू करेंगे उतना आपको जल्दी फायदा होगा। इसकी 3 तरह से एलोपैथी के अंदर कैंसर की ट्रीटमेंट होती है। एक तो सर्जरी, जहां पे कि इफेक्टेड पार्ट को, ट्यूमर को सर्जरी द्वारा निकाल दिया जाता है। एक केमोथेरेपी, जिसमें केमोथेरेपी के इंजेक्शन सलाइन के थ्रू आपके बॉडी में इंजेक्ट किए जाते हैं, जो केमोथेरेपी को 4 से 6 घंटे अलग अलग केमोथेरेपी के जो प्रोटोकॉल्स रहते हैं उसके हिसाब से दिया जाता है। उसके लिए हमारे यहाँ एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट रेगुलरली आते हैं पर डे। और तीसरा है रेडिएशन। रेडिएशन के हमारे यहाँ 2 रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हैं जो रोज ओपीडी में पेशेंट देखते हैं। रेडिएशन की मशीन हमने अभी आपको बताई है, जो करीब 15 से 20 करोड़ की पूरा प्रोजेक्ट है रेडिएशन का, और इसके अंदर बहुत ही स्पेसिफिक और बहुत अच्छी और सटीक ट्रीटमेंट होती है। मेरे आज भी टाटा कैंसर हॉस्पिटल से परेशान होके कई पेशेंट्स आते हैं जो बताते हैं कि वहाँ 15-15 दिन, 20-20 दिन का वेटिंग है। कैंसर का मैं सबको ये बोलता हूँ कि एक भी दिन वेटिंग नहीं होना। कैंसर कितनी तेजी से बढ़ेगा और कहाँ कहाँ फैलेगा, ये बड़ी मुश्किल का काम है। हमारे यहाँ बाकी सब डायग्नोसिस, सीटी मशीन है, एक्सरे मशीन है, डिजिटल और पैथोलॉजी है, और ट्रीटमेंट हमारे यहाँ तीनों तरह से होती है। पूरी अच्छी ट्रीटमेंट होती है। यहाँ से किसी भी पेशेंट को बाहर जाने की जरूरत नहीं है। कैंसर का शक हुआ, क्योंकि जो मुंह के अंदर या सफेद धब्बे दिखे, शक हुआ, तो तुरंत आप यहाँ पे आके चेकअप कराइए। आपका अच्छे से अच्छा इलाज होता है। लोगों को हमारे मन में ये है कि हम बॉम्बे जाएंगे तो ज्यादा अच्छा इलाज होगा। 15-15 दिन वहाँ पे रगड़ परेशान होने के बाद में पेशेंट्स आए और बहुत अच्छी तरह से इलाज हुआ। हमारे यहाँ एक महाराष्ट्र की जो जीवनदायी योजना है, महात्मा फुले जीवनदायी योजना, इस योजना के तहत जो लाभार्थी पेशेंट्स हैं जिनके पास में केसरी कार्ड और येलो कार्ड है, इन लोगों का हम पूरी सफलतापूर्वक टोटली कैशलेस फ्री में इलाज करते हैं। बाकी जो व्हाइट कार्ड होल्डर हैं, उनके अगर आयुष्मान भारत में उन्होंने रजिस्टर्ड किया हुआ है तो उनका भी इलाज यहाँ पे फ्री में होता है। ये सारे हम लोग फ्री में इलाज देके बाद में हमारे बिल्स हम वहाँ पे सबमिट करते हैं गवर्नमेंट के पास में, जहाँ से 4 से 6 महीने के बीच में हमको रीइंबर्समेंट आता है। लेकिन इसमें एक ही प्रॉब्लम है कि ये जो योजना के अंदर प्रोटोकॉल बने थे,
वो प्रोटोकॉल 2010 के अंदर इन्होंने फाइनलाइज किया था। आज हम 2022 में हैं। ये पीरियड के अंदर बहुत सारे केमोथेरेपी के नए ड्रग्स इंट्रोड्यूस हो गए और जो आज के जो डॉक्टर्स हैं वो बोलते हैं ये ड्रग्स लेना बहुत जरूरी है, लेकिन वो योजना में नहीं बैठता है। इस तरह के जो ड्रग्स हैं, इस तरह के जो मेडिसिन हैं, उसके लिए पेशेंट को खर्चा करना पड़ता है, वो भी हम कम से कम खर्चे में यानी मैन्युफैक्चरिंग कॉस्ट में उपलब्ध करा के देते हैं। कंपनी से हमने नेगोशिएट किए हुए हर्सेप्टिन जिसका कि 50,000 रुपये MRP है, वो 25 से 30,000 रुपये होलसेल में भी जाता है, वो हम 12,000 के अंदर यहाँ पे उपलब्ध करा के दे रहे हैं। तो पेशेंट ने अधिक से अधिक इसका लाभ लेना चाहिए। यदि आप कहीं पर भी बाहर जाओगे तो इसका इलाज में काफी खर्चा होता है। देखिए 5 रुपए की तंबाकू, 5 रुपए की एक बीड़ी हमें आज फ्यूचर में कितना बड़ा एक हमको ये दे सकती है कि हमको लाखों से खर्चा दे सकती है। यही सारी चीजें टालने के लिए सर ने हमको अभी काफी सारी इंफॉर्मेशन दी है, किस तरह से हम टोबैको खाना छोड़ सकते हैं, बीड़ी सिगरेट खाना कैसे हम बीड़ी सिगरेट ये सब हम कैसे टाल सकते हैं, हमारे जीवन में एक नया परिवर्तन कैसे ला सकते हैं, कैसे हम एक सकारात्मक दृष्टिकोण से इस बीमारी से लड़ सकते हैं। ऐसी अनेक सारी चीजें सर ने हमको अभी बताई है यहाँ पर। इसके लिए मैं सर का तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया कहूंगी। और सर यहाँ पर तुकाराम हॉस्पिटल में जो भी एक सबके लिए जो हेल्प हो रही है जीवनदायी योजना के तहत, जो पेशेंट्स को फ्री में यहाँ पर इलाज हो रहा है, ये इनका बहुत बढ़िया और बहुत ग्रेट वर्क यहाँ पर ये कर रहे हैं। इसके लिए भी इनको मैं दिल से बहुत एक रिस्पेक्ट है मेरे लिए। तो सर मैं आपको एक बात और कहना चाहता हूँ मैडम, सॉरी टू इंटरप्ट यू। ये जो लत लगती है, चाहे गुटखे की हो, चाहे स्मोकिंग की हो, चाहे शराब की हो, ये लत लगती है दोस्तों की मंडली में। इस प्रकार के दोस्तों को या तो आप दूर रखें या आपको इनको मोटिवेट करना है कि इन्होंने भी छोड़ना चाहिए। तो ये चीजें बिल्कुल एक्सेप्टेबल नहीं है और आपने खुद भी नहीं लेना चाहिए। और आप कम से कम 5 लोगों को ये बताइए कि ये गुटखा छोड़ना आपके लिए जरूरी है, स्मोकिंग छोड़ना जरूरी है। इससे आप देश का बहुत बड़ा भला कर सकेंगे। धन्यवाद जी, थैंक यू। निकोटीन की आदत स्वास्थ्य के लिए बहुत हानिकारक है, जो कि जानलेवा होता है और मस्तिष्क अभावग्रस्त रोग के रूप में जाना जाता है, जो कभी भी उपचारित नहीं हो सकता है। दूसरे गैरकानूनी ड्रग्स, मैथ, शराब, हीरोइन आदि की तरह से ये मस्तिष्क डोपामाइन पथ को रोक देता है। दूसरे उत्तरजीविता क्रियाएं जैसे खाना और पीने वाले भोजन और द्रव की तरह शरीर के लिए निकोटीन की जरूरत के बारे में गलत संदेश भेजने के लिए ये दिमाग को तैयार करता है। इनके सेवन से हृदय एवं रक्त संबंधी बीमारियों का खतरा बढ़ जाता है। तंबाकू खाने वाले ज्यादातर लोग पूरी तरह अपना मुंह नहीं खोल पाते हैं। मुंह के अंदर दोनों ओर सफेद लाइन कैंसर की तरफ बढ़ने का संकेत देते हैं। अगर समय रहते इस पर ध्यान नहीं दिया गया तो ये खतरनाक हो सकता है। स्वस्थ रहने के लिए तंबाकू व इससे बने वस्तुओं से दूर रहना ही बेहतर विकल्प होगा। सहेलियों, वक्त चला है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे। हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार। मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे। तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे। तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा। नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला। तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर। होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चैनलच्या ऑफिस मध्ये भेट द्या। ये बहुत जरूरी है कि वैश्विक स्तर पर तंबाकू सेवन के प्रयोग पर बैन या इसे रोका जाए, क्योंकि ये कई सारी बीमारियों का कारण बनता है, जैसे दीर्घकालिक अवरोधक फेफड़ों संबंधी बीमारी, फेफड़े का कैंसर, हृदयघात, स्ट्रोक, स्थायी दिल की बीमारी, वातस्फीति, विभिन्न प्रकार के कैंसर आदि।
तंबाकू का सेवन कई रूपों में किया जा सकता है, जैसे सिगरेट, सिगार, बीड़ी, मलाईदार तंबाकू के रंग की वस्तु, प्रीटेक्स, पाइप्स, गुटखा, तंबाकू चबाना, सूती तंबाकू के रंग की वस्तु, जल पाइप, स्नस आदि। इसलिए तंबाकू उत्पादों के इस्तेमाल पर भी रोक लगाने के लिए ये बहुत जरूरी है। एक रिपोर्ट के मुताबिक तंबाकू सेवन करने वाली महिलाओं में गर्भपात की दर सामान्य महिलाओं से तकरीबन 15% अधिक होती है। तंबाकू सेवन के कारण महिलाओं में फेफड़ों का कैंसर, दिल का दौरा, सांस की बीमारी, प्रजनन संबंधी विकार, निमोनिया, माहवारी से जुड़ी समस्याएं ज्यादा होती हैं। महिलाओं में इन तमाम जोखिमों के अलावा प्रीमेच्योर मेनोपॉज, स्पॉटनियस, एबॉर्शन, सर्विकल कैंसर का जोखिम होता है। ब्रेक के बाद सभी सिटी मैथिली के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है। अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ। नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session with a new topic and with a new construction. आता आपण मागच्या भागामध्ये शिकलो होतो इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑर्डर्स किंवा आज्ञा कशा द्यायच्या त्या, ओके, किंवा आपण दुसऱ्यांना कामं सांगतो ना ती कशी सांगायची, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यांना कामं सांगणे, दुसऱ्यांना हे कर ते कर ते कर सांगणे, तर आपण ते शिकलो होतो मागच्या भागामध्ये. आजच्या भागात मित्रांनो आपण एखादी गोष्ट करत राहा याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपण शिकणार आहोत. कन्स्ट्रक्शन खूपच सोपी आहे. अगदी एकच वर्ड वापरून ते अगदी 2-3 वर्ड्समध्ये ते सेंटेन्स बनणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जगातलं सगळ्यात छोटं वाक्य आय एम आहे. येस, सगळ्यात पॉझिटिव्ह सेंटेन्स आय कॅन आहे. ओके, तर सगळ्यात छोटं जे वाक्य आहे, आय कॅन से वाक्य किंवा हे करत राहा कसं म्हणायचं, कीप आणि प्लस आपला जो काही ॲक्शन वर्ड आहे तो आणि त्याला ING लावायचं. कीप ऑन म्हणजे करत राहा. कीप ऑन म्हणजे करत राहा. ओके, जर तुम्ही कीप धिस बुक म्हटलं तर हे बुक ठेव असं येईल. कीप म्हणजे ठेवणे पण होतं, पण आपण काय वापरणार आहोत, कीप ऑन म्हणजे करत राहणे. मग आता त्याचं सेंटेन्स बनवायचं, कीप ऑन यूज करायचं आहे. म्हणजे काय करत राहा पण काय, मग त्याला पुढे ॲक्शन जोडायची की काय, कोणती ॲक्शन करत राहा, मग ते सेंटेन्स होईल की हे करत राहा ते करत राहा. म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे, लोकांना मोटिवेट करतो आपण की हे करत राहा ते करत राहा, असं कर तसं करत राहा. म्हणजे लोकांना आपल्याला सांगायचं आहे की तू हे कंटिन्यू कर. दॅट इज कॉल्ड ॲज कीप ऑन इन इंग्लिश. हे करत राहा किंवा हे कंटिन्यू कर याला इंग्लिशमध्ये वाक्यरचना आहे कीप ऑन. ओके, तर आपण आपल्या मुलांना तर भरपूर इन्स्ट्रक्शन देतो, नवऱ्याला देतो, आईवडिलांना देतो, शेजार पाजारच्यांना देतो, स्टुडंट्सला देतो, सहकाऱ्यांना देतो, मित्रमैत्रिणींना देतो. तर मग आता ती ही इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये कशी द्यायची आहे, इन्स्ट्रक्शन आहे किंवा सुझाव आहे असं समजा तुम्ही, पण आपण ते दुसऱ्याला सांगणार आहोत की करत राहतो. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी म्हणत असते कीप अप द गुड वर्क म्हणजे चांगलं काम करत राहा. ओके, तर फक्त कीप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, कीप अप वापरलं तर वेगळा अर्थ होतो, आणि आपण जे यूज करणार आहोत ते आहे कीप ऑन. ओके, तर कीप ऑन पासून आता वाक्य कशी बनवायचे आहेत ते पाहूया आपण. कीप ऑन लिसनिंग इंग्लिश, रोज इंग्लिश ऐकत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, कीप ऑन रायटिंग एवढंही बोललं तरी चालेल, लिहित राहा. कीप ऑन लिसनिंग ऐकत राहा. कीप ऑन रीडिंग वाचत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम, आमचा प्रोग्राम रोज बघत राहा. कीप ऑन रिपीटिंग, जे मी शिकवते ते रिपीट करत राहा. कीप ऑन रिपीटिंग द सेंटेन्सेस. ओके, जे मी तुम्हाला वाक्य सांगते ते रिपीट करत राहा. कीप ऑन लिसनिंग गुड म्युझिक, चांगलं म्युझिक ऐकत राहा. कीप ऑन वॉचिंग स्टोरीज बघत राहा. कीप ऑन रीडिंग नॉवेल्स, तुम्ही नॉवेल्स किंवा कादंबऱ्या जे आहे ते वाचत राहा. जितकं तुम्ही वाचाल इंग्लिश तेवढं तुमची वोकॅब्लरी वाढेल, आणि वाचल्यामुळे, ऐकल्यामुळे, रिपीट केल्यामुळे आणि लिहिल्यामुळे या चारही स्टेप्समुळे चारही साईडनी तुमच्या इंग्लिशला थोडा हातभार लागेल आणि इंग्लिश लवकर इम्प्रूव्ह व्हायला
मदत होईल. तर ह्या पहिल्या तर 4-5 इन्स्ट्रक्शन अगदी तुमच्यासाठीच मी बोललेली आहे की कीप ऑन रीडिंग, कीप ऑन लिसनिंग, कीप ऑन रायटिंग, कीप ऑन रिपीटिंग. येस, म्हणजे तुम्हाला रीडिंग करायचं आहे रोज, तुम्हाला वाचत राहायचं आहे, तुम्हाला लिहित राहायचे आहे सेंटेन्सेस, तुम्हाला रोज प्रोग्राम बघत राहायचा आहे. एकदा समाधान नाही झालं, नाही आठवला, पुन्हा पुन्हा पाहत राहा. तुम्हाला यूट्यूबवर लिंक मिळेल रोज. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन्स येत राहतील. जर तो प्रोग्राम तुम्हाला त्यावेळेला पाहणं शक्य नाही झालं तर तुम्ही ते नंतर पण यूट्यूबवर तो जेव्हा तुम्हाला हवा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. तर तुम्ही कधी पण यूट्यूबवर जाऊन सिटी मैत्रीण किंवा गुड मॉर्निंग अकोला हा कार्यक्रम बघू शकता. आणि आपलं जितक्या वेळ तुम्हाला हवा असेल तो रिपीट, 1 वेळा नाही समजला 2 वेळा पहा, 2 वेळा नाही समजला 3 वेळा पहा, रिपीट टेलिकास्ट करा त्याचे. कारण ते रिपीट तुम्ही पाहिल्यामुळे काय होणार आहे, ते सारखं सारखं तुमच्या मनावर बिंबवलं जाईल आणि ते सारखं सारखं ऐकल्यामुळे पण तुमच्या ते लवकर आठवेल आणि लक्षात राहील. ओके, तर कीप ऑन रीडिंग बुक्स वाचत राहा. कीप ऑन प्रॅक्टिसिंग म्हणजे रोज सराव करत राहा. ओके, कीप ऑन ड्रॉइंग करत राहा. आता ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहे. कीप ऑन कुकिंग करत राहा. कीप ऑन क्लिनिंग स्वच्छ करत राहा. कीप ऑन टॉकिंग बोलत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग चालवत राहा. कीप ऑन ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर आहे कीप ऑन जम्पिंग तुम्ही जम्प करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग वरती चढत राहा. कीप ऑन डुईंग युअर वर्क तुमचं काम करत राहा. कीप ऑन रिस्पेक्टिंग आदर करत राहा लोकांचा. कीप ऑन हेल्पिंग अदर्स लोकांना मदत करत राहा. कीप ऑन रनिंग करत राहा. कीप ऑन एक्झरसाइज करत राहा. कीप ऑन ईटिंग खात राहा. म्हणजे जो काही ॲक्शन वर्ड्स आहे बस त्याला कीप ऑन लावा आणि ING लावा वर्बला. सो यू विल गेट अ न्यू सेंटेन्स. आणि जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर खूप सारे ॲक्शन वर्ड्स जर पाहिजे असतील तर आपल्याकडे PDF मिळून जाईल. यू जस्ट नीड टू कॉन्टॅक्ट द चॅनल आणि चॅनलला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे PDF मिळेल. आणि खूप सारे वर्ब्स असतील तर इनफायनाईट सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. कीप ऑन स्विमिंग करत राहा. कीप ऑन रनिंग धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन जम्प करत राहा. कीप ऑन स्टडिंग अभ्यास करत राहा. कीप ऑन वॉचिंग आवर प्रोग्राम आमचा प्रोग्राम बघत राहा. कीप ऑन रीडिंग न्यूजपेपर्स रीड करत राहा. कीप ऑन रायटिंग सेंटेन्सेस. ओके, तर मित्रांनो आपल्याला कन्स्ट्रक्शन काय शिकलो आपण, कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING असं वापरायचं आहे आपल्याला. मग आता कीप ऑन रनिंग धावत राहा. कीप ऑन प्रॅक्टिस करत राहा. कीप ऑन क्लाइम्बिंग वरती चढत राहा. कीप ऑन टॉकिंग बोलत राहा. कीप ऑन ड्रॉ करत राहा. कीप ऑन लाफिंग हसत राहा. कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर एल्डर्स आणि तुमच्या मोठ्यांची काळजी घेत राहा. कीप ऑन टॉकिंग बोलत राहा. कीप ऑन कुकिंग करत राहा. देन कीप ऑन वॉचिंग बघत राहा. कीप ऑन ऑब्झर्व करणे आणि बघणे याच्यामध्ये फरक आहे. ऑब्झर्व करणे म्हणजे निरीक्षण करणे. जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा ते आपण खूप केअरफुली पाहतो. काहीतरी उद्देश असतो आपल्याला निरीक्षण करण्याचा. तर कीप ऑन आणि त्याच्यासमोर ING लावलं. कीप ऑन ऑब्झर्विंग. देन कीप ऑन स्टडिंग अभ्यास करत राहा. कीप ऑन ट्रॅव्हलिंग प्रवास करत राहा. कीप ऑन गोईंग जात राहा पुढे जात राहा. कीप ऑन गोईंग फॉरवर्ड म्हणजे पुढे जा. कीप ऑन डान्सिंग नाचत राहा. कीप ऑन सिंगिंग गात राहा. कीप ऑन लाफिंग हसत राहा. कीप ऑन रायझिंग म्हणजे पुढे जात राहा किंवा मोठं होणे, राईज अप. ओके, पुढे जात राहणे. कीप ऑन रायझिंग. देन कीप ऑन स्विमिंग करत राहा पोहत राहा. कीप ऑन मूव्हिंग फॉरवर्ड पुढे जात राहा. कीप ऑन वॉकिंग चालत राहा. कीप ऑन ड्रिंकिंग वॉटर पाणी पित राहा. टू स्टे हायड्रेटेड. येस, आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कीप ऑन टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ स्वतःची काळजी घेत राहा. कीप ऑन
ट्रॅकिंग युअर हेल्थ रेकॉर्ड्स, तुमची जी हेल्थ आहे त्याचे रेकॉर्ड्स ट्रॅक करत राहा, कसं आहे काय आहे चेकिंग कसं करत राहा. कीप ऑन वॉचिंग, कीप ऑन सेईंग, बोलत राहा, सांगत राहा. कीप ऑन गिविंग इन्स्ट्रक्शन्स, तुम्ही दुसऱ्यांना सांगत राहा. कीप ऑन गिविंग ॲडवाईस, कीप ऑन गिविंग म्हणजे देत राहा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खूप सारे इंग्लिश वर्ब्स घ्यायचे आहेत, त्याला कीप ऑन आणि वर्ब आणि त्याला ING लावायचं आहे. तर तुमच्या अशा इनफायनाईट सेंटेन्सेस तुम्हाला बनवता येणार आहेत. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर इंग्लिशचे वर्ब्स हवे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नक्की आम्ही PDF प्रोव्हाइड करू. ओके. तर मित्रांनो, आजपुरती एवढंच. आज आपण शिकलेलो आहोत कीप ऑन प्लस वर्ब प्लस ING, कोणती ॲक्शन करत राहा, याला कसं इंग्लिशमधून बोलायचं ते आपण शिकलेलो आहोत. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये एका नवीन कन्स्ट्रक्शनसोबत, नवीन वाक्यांसोबत आणि नवीन टॉपिक्ससोबत. तर टिल देन गुड बाय, बाय बाय, सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम अँड टिल देन हॅव अ ग्रेट डे. नमस्कार. देश के स्वास्थ्य मंत्रालय की ओर से जारी एक बयान में कहा गया है कि शहरी क्षेत्र में केवल 5% महिलाएं धूम्रपान करती हैं, जबकि ग्रामीण क्षेत्र में यह संख्या 2% है। आंकड़ों की माने तो पूरे भारत में 10% महिलाएं विभिन्न रूपों में तंबाकू का सेवन कर रही हैं। शहरी क्षेत्रों की 6% महिलाएं और ग्रामीण इलाकों की 12% महिलाएं तंबाकू का सेवन करती हैं। अगर पुरुषों की बात की जाए तो भारत में हर तीसरा पुरुष तंबाकू का सेवन करता है। WHO की रिपोर्ट के मुताबिक कई देशों में तंबाकू सेवन के मामले लड़कियों की तादाद में काफी इजाफा हुआ है। हालांकि तंबाकू सेवन के मामले में महिलाओं की भागीदारी सिर्फ 20% ही है। महिलाओं और लड़कियों में तंबाकू के प्रति बढ़ रहे रुझान से गंभीर समस्या पैदा हो सकती है। WHO में गैर संचारों रोग की सहायक महानिदेशक डॉक्टर आला अलवन का कहना है कि तंबाकू विज्ञापन महिलाओं और लड़कियों को ही ध्यान में रखकर बनाए जा रहे हैं। इन नए विज्ञापनों में खूबसूरती और तंबाकू को मिलाकर दिखाया जाता है ताकि महिलाओं को गुमराह कर उन्हें उत्पाद इस्तेमाल करने के लिए उकसाया जा सके। सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी, अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशे मैडम के साथ। करता आपल्याला दोन्ही पायांवर उभं राहायचं आहे. आधी आपण हे शिकवलेलं आहे तरी पण पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. श्वास घेत हात वर घ्यायचे आहे, वर जोडून घ्यायचे आणि श्वास सोडत डोक्यावर ठेवायचे. आता श्वास घेत घ्या, हात वर वर पूर्णतः ताणून द्यायचे आहे पायाची. अशा प्रकारे 3 वेळा 5 वेळा, सुरुवातीला 3 वेळा करायचे काही दिवस, त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर 5 वेळा करायचंय. म्हणजे हातपाय दुखणार नाही. पहिल्यांदाच जर का 8 वेळा केलं तर आपले हातपाय जास्त दुखू शकतात. तिथे ताडासन करायचंय. पायामध्ये कांद्याचे अंतर घ्यायचंय. श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये. अशा प्रकारे तिर्यक ताडासन 3 वेळा 5 वेळा आणि 8 वेळापर्यंत वाढवायचं आहे. पायामध्ये आणखी नंतर घ्यायचं आहे. कटी चक्रासन करूया. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत मागे वळायचं आहे. हात शरीराला लपेटून घ्यायचे. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत दुसरीकडे, पुन्हा श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे ताडासन, तिर्यक ताडासन, कटी चक्रासन सुरुवातीला 3 वेळा करायचे आहे. काही दिवसानंतर 5 वेळा आणि काही दिवसानंतर 8 वेळा. मग तुम्ही कोमट पाणी पिऊन रोज 8 वेळा जरी हा अभ्यास केला तरी चालतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी, पण जे स्वस्थ आहेत त्यांनी 3 वेळा किंवा 5 वेळा 8 वेळा केलं तरी चालतं. हरिओम तत्सत. योग आसनों का मुख्य उद्देश्य शारीरिक तथा मानसिक कष्टों से मुक्ति दिलाना है। योग से शरीर के जोड़ लचीले बनते हैं। इनसे शरीर की मांसपेशियों में खिंचाव उत्पन्न होता है, जिससे वह स्वस्थ होती है तथा शरीर के विषाक्त पदार्थों को बाहर निकालने की क्रिया संपन्न होती है। भविष्य में स्वस्थ रहने के लिए योग जरूर अपनाएं। आज के लिए इतना ही। अब वक्त हो गया है अलविदा कहने का।
तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।